नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पालकांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो, गुरुकिल्ली या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। NMMS ही अशी परीक्षा आहे की ज्या परीक्षेमध्ये आपल्याला आपल्या भविष्यातील पुढच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करता येते। निश्चितच म्हणून इयत्ता 8वीला ही अतिशय महत्त्वाची अशा प्रकारची ही एग्जाम आहे। या एग्जाम मधल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा जे महत्त्वाचे प्रश्न परीक्षेला नेहमी विचारले जातात नियमितपणे, मग त्या प्रश्नांचा सराव व्हावा या दृष्टीने काही असे प्रश्न आहेत मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेले की जे नेहमी विचारले जातात। त्यामध्ये बघा, हा प्रश्न आपण पाहूयात। इथे काय दिले, खाली एक नियमांचा संच दिलाय। नियमांचा संच म्हणजे कोणता, तर हे जे 4 नियम आहेत ना, नियमांचा संच, हे नियम खालील संख्या संचांना लागू होतात। म्हणजे कुठला तरी नियम कुठल्या तरी संख्या संचाला म्हणजे या पर्यायातल्या संख्यांना लागू होतो। मग प्रत्येक प्रश्नामधील संख्येच्या गटाचा नियम शोधून काढा। म्हणजे याचा अर्थ असा होतो की आता पहिला नियम काय, संख्येचा वर्ग करून त्यात किती मिळवा, तर 3 मिळवा। तर अशा पद्धतीचा संख्या गट ह्या नियमानुसार कोणता दिलेला आहे, हा पर्याय आपल्याला शोधायचा आहे। आणि मग आता समजा प्रश्न क्रमांक 53 आहे, तर याचा कुठला नियम बसतो या संख्या संचामध्ये, तर तो पर्याय आपल्याला परीक्षेमध्ये लिहावा लागतो। म्हणजे अशा प्रकारे हे प्रश्न सोडवायचे असतात। बघा, आता या ठिकाणी संख्येचा वर्ग करून त्यात 3 मिळवा। एका संख्येचा वर्ग केला आणि त्यात मिळवलेत 3, कुठला नियम असेल बरं हा? संख्येचा वर्ग केलाय। आता जर आपण या 56व्या प्रश्नामध्ये विचार केला, म्हणजे संख्येचा वर्ग करून त्यात 3 मिळवा हा झाला नियम। हा नियम कुठल्या संख्या गटामध्ये बसतो, तर बघा इथे 67 दिले, 7 दिले, 19 आणि 52 आहे। एका कोणत्याही संख्येचा वर्ग करायचा। बघा या ठिकाणी 67 आहे की नाही, मी जर 8चा वर्ग केला, 8चा वर्ग किती होईल, 8 8 64, त्यामध्ये किती मिळवायचे सांगितले, 3, 64 अधिक 3 बरोबर 67। याच नियमाप्रमाणे 7 आले, 7, मग आता 2चा वर्ग किती आहे, 2चा वर्ग 4, आणि त्यामध्ये किती मिळवायला सांगितले मित्रांनो, 3, म्हणजे 4 आणि 3 7। पुढे 19 आले। आता तुम्हाला कळलंच असेल, 4चा वर्ग 16, 16 मध्ये किती मिळवायचे, 3, होतील किती 19। 52 आले, 7चा वर्ग 49, 49 मध्ये मिळवायचे 3, 50, 51 आणि 52। म्हणजे पहिला जो प्रश्न आहे ना, पहिला जो नियम आहे ना, संख्येचा वर्ग करून त्यात 3 मिळवा, तर ह्या 56वा जो प्रश्न आहे त्या 56व्या प्रश्नाचा नियम कोणता आहे, तर तो नियम आहे नियम क्रमांक 1। म्हणजे 56व्या प्रश्नाचं उत्तर असेल हा पर्याय 1। आता मला अपेक्षा आहे समजलं असेल, अशा पद्धतीने आपल्याला नियम फक्त शोधायचे आहेत या संख्या संचामध्ये, हे नियम आपल्याला फक्त शोधायचे आहेत मित्रांनो। त्यानंतर बघा, आता आपण दुसऱ्या नियमाकडे वळूयात। आपल्या दुसरा नियम काय सांगतोय, संख्येला 7ने गुणा आणि त्याच्या गुणाकारातून 5 वजा करा। संख्येला 7ने गुणा आणि गुणाकारातून 5 वजा करा। बघा या ठिकाणी 54वा प्रश्न जर आपण बघितला निरीक्षण करून, तर बघा 6 गुणिले 7, 6 7 किती होतात, 42। 42 मधून जर आपण 5 वजा केले, 5 वजा करायला सांगितले ना, म्हणून 5 वजा केले, तर उत्तर काय येईल आपलं 37 दिलंय इथे। त्यानंतर 3 गुणिले 7, 3 7 21, 21 मधून 5 वजा करा, उत्तर येईल 16, इथे दिले। आपल्याला 7ने गुणायचे फक्त, एवढी कंडिशन दिली इथे। पुढे 37 झालं, 16 झालं। या नियमाप्रमाणे जर आपण इथे 7ने 7लाच गुणलं, 7ने 1ला गुणलं, 7 1 सॉरी 7 2 14, 7 1 7, त्याच्यामधून जर आपण 5 वजा केले तर उत्तर काय येईल आपलं 2, याचे दिले 2। 7 8 56, 7 8 56, 56 मधून जर 5 वजा केले तर उत्तर काय येईल मित्रांनो, 51 येईल की नाही। बघा
नियमही इथे आपल्या समोरच आहे आणि संख्या संचयही आपल्या समोरच आहे. फक्त आपल्याला थोडस मन लावून विचार करायचा आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 54 जो आहे त्याचा जो योग्य पर्याय असेल तो किती असेल? 2. आणि या ठिकाणी आपल्याला चटकन लक्षात जो संख्या संच येतो तो अगोदर सोडवायचा, कारण आपण 3 जर सोडवले तर साहजिकच उरलेला नियम आणि तो संख्या संच यांची जोडी आपण लावू शकतो. अशा प्रकारे आपण आपला स्कोअर वाढवू शकतो. 2 नियम आपण बघितलेत. आता बघूयात आपण तिसरा नियम. तिसरा नियम असा आहे, संख्येला 7 ने भागा व भागाकाराचा वर्ग संख्येत मिळवा. संख्येला 7 ने भागायचे आणि भागाकाराचा वर्ग, भागाकार जो येतो त्याचा वर्ग त्या संख्येत मिळवायचा. बघा, थोडासा विचार जर करून बघितलात आपण तर कुठल्याही संख्येला 7 ने भागलं. आता मी इथे 21 ला 7 ने भागतो. 7 त्रिक 21. 3 चा वर्ग त्या संख्येत मिळवायचा. 21 आणि 9 किती होतील? 30. 3 चा वर्ग किती आहे? 9. 21 आणि 9 किती झाले? 30 झालं. त्यानंतर 7 ला 7 नेच भागतो. भागाकार काय आला? 7 एक 7. आता हे 1 मध्ये 30 संख्या मिळवायची ना पुन्हा. 7 आणि 1 किती होतील? 8. बघा, या 2 संख्या जरी आपण तपासून बघितल्या तरी देखील आपल्याला लगेच उत्तर मिळतं. म्हणजे आपण नियम क्रमांक 3 पर्यंत आलो. आता साहजिकच 3ही नियम झाले. उरलेला जो नियम आहे तो आणि हा संख्या संच कुठला उरलाय आपला? तर उरलाय बघा 55 नंबरचा प्रश्न. काय असेल या ठिकाणी समजून सांगतो पुन्हा. बघा, इथे काय दिलंय? संख्येचा घनातून, इथे ध झालंय पण ते घ आहे, घनातून संख्या वजा करा. याचा अर्थ इथं काय सूत्र आहे? n घन मायनस n. म्हणजे एखाद्या संख्येचा घन करायचा आणि त्यातून तीच संख्या वजा करायची किंवा घनमूळ वजा करायचं. या ठिकाणी 343 कशाचा घन आहे बरं? तर 343 हा 7चा घन आहे. त्यातून जर आपण 7च वजा केले तर काय उत्तर येईल बघा? 13तून 7 गेले, खाली उरले 6, 3, 3, 336 आले की नाही? 3चा घन जो आहे तो आहे 27. 27 मधून आपण 3च वजा करूयात, किती येतील? 4. म्हणजे 0 आले. 1चा घन किती आहे? 1च आहे. त्यातून 31 संख्या वजा करायची, काय येईल? 0. 216, 6चा घन 216 आहे. 216 मधून 6च वजा करा, किती येतील? 210. म्हणजे 55व्या प्रश्नाचं किंवा त्या संख्या संचाचं करेक्ट उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. बघा, नियमही आपल्या समोर असतात, संख्या संचय, संख्या गट आपल्या समोर असतात. मात्र अशा पद्धतीने त्याचा विचार करून बघायचा आहे. साधारणपणे घन, एखाद्या संख्येचा घन करा, त्याच्यामध्ये 30 संख्या मिळवा, किंवा एखाद्या संख्येचा घन करून त्यातून ती वजा करा. एखाद्या संख्येचा वर्ग करा, वर्गात 30 मिळवा किंवा वजा करा. या पद्धतीने असा प्रश्न विचारलेला असतो आणि नियमितपणे परीक्षेला असतो. तुम्ही जर या प्रश्नाची तयारी केली तर बघा, एका घटकावर, एका कन्सेप्टवर 4 प्रश्न आहेत, म्हणजे 4 गुण आहेत मित्रांनो. म्हणजे 4 गुण एकदाच आपल्याला मिळतात, अशा पद्धतीचं हा प्रश्न आहे. चला पुढे चलूयात आपण. प्रश्न पुढचा घेतलाय मी. एका सांकेतिक भाषेत अशा प्रकारचे प्रश्न हमखास असतात, म्हणजे असतातच. नोट हा शब्द OQWI असा लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत बुक हा शब्द कसा लिहाल बरं, असा प्रश्न आहे. मग आपण काय करायचं? हे जे 2 शब्द आपल्याला दिलेले असतात की याच्यासाठी काय वापरलाय? हा वापरलाय. आपण निरीक्षण करून बघायचं की इथे अक्षरांचा क्रम कसा आहे, किंवा अक्षरांचे अनुक्रम काढायचे, त्याची बेरीज करू शकतो आपण. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने तो आपल्याला सोडवता येतो. मग आता एन नंतर लगेच ओ आले, इथे लगेच आले दुसरं अक्षर, म्हणजे एकच अक्षर पुढे गेलो आपण. OP PQ, इथं OPQ म्हणजे इथं दुसऱ्या अक्षरावर आलोय आपण. 1 2. TUVW इथं 3 अक्षराने पुढे गेलोय. आणि EFGH I 4 अक्षराने पुढे गेलो. बघा, मग असा जो क्रम आहे तो आपण या बुक शब्दाशी
कुठल्या शब्दाला जोडून लावू शकतो? तर बघा, आपण बी च्या पुढे एक अक्षर जाऊयात, काय येईल? सी. त्यानंतर इथं जसं ओ पी क्यू तसं इथे ओ पी क्यू. आता या ठिकाणी टी युव्ही डब्ल्यू, तर मग इथं ओ पी क्यू आर. इथे कसं ई नंतर चौथ्या अक्षरावर ई एफ जी एच आय, तसं या ठिकाणी के एल एम एन ओ. म्हणजे पर्याय दिसतोय बघा इथे, पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने सांकेतिक भाषेवर हा प्रश्न आपण सोडवू शकतो. पुढचा प्रश्न बघा, एका सांकेतिक भाषेत जर एच बरोबर 11 आहे, पी बरोबर 19 आहे, टी ओ बरोबर 41 असेल, तर त्या सांकेतिक भाषेत एलईडी बरोबर काय? या ठिकाणी आपल्याला अनुक्रम बघा, जर बघितला आपण तर एच चा अनुक्रम जो आहे वर्णमालेमध्ये तो किती आहे? 11 आहे का? तर नाही. ए बी सी डी ई एफ जी एच 8वा. एच चा क्रमांक किती आहे? 8वा आहे. त्याच्यामध्ये 3 मिळवा बरं, किती होतील? 11 होतील. पी चा किती आहे? 16. 16 मध्ये 3 मिळवले, किती होतील? 19. बस एवढं समजलं तरी भरपूर झालं. मग याच नियमानुसार एलईडीचा आपण अर्थ काढू शकतो किंवा संख्या ठरवू शकतो. बघा, आपण जर विचार केला तर एल चा अनुक्रमांक जो आहे तो किती आहे? 12 आहे. बरोबर, एल चा अनुक्रमांक किती आहे? 12. 12 मध्ये 3 मिळवा, किती होतील? 15. म्हणजे एल चा अनुक्रम आता पुढे 3 मिळवून करायचं आहे ना आपल्या नियमाप्रमाणे, तर एल चा अनुक्रम किती झाला? 15. त्यानंतर ई चा अनुक्रम काय आहे? ई चा आहे 5. त्याच्यामध्ये 3 मिळवा, किती होतील? 8. आणि डी चा अनुक्रम किती आहे? 4. त्याच्यामध्ये पण 3 मिळवा, किती होतील? 7. 8 आणि 7 15, 15 आणि 15 30. म्हणजे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असेल. सांकेतिक भाषेवर आणखी काही प्रकार आहेत. तर सांकेतिक भाषेवर आपण जे गट येतात प्रश्नांचे, आता हा 2 प्रश्नांचा एक गट आला या ठिकाणी, तर एकूण लगेच 2 प्रश्न किंवा 2 गुण आपल्याला मिळतात. कधी कधी 3 प्रश्नांचा एक गट असतो, कधी कधी 4 प्रश्नांचा एक गट असतो. म्हणजे एकदा ती कन्सेप्ट लक्षात आली, सगळे प्रकार त्याचे, तर प्रश्न लगेच सोडवता येतात. आणि हे सगळं आपण आपल्या गुरुकिल्ली फाउंडेशनचं जे ऍप आहे, ते ऍप तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा प्रत्येक कन्सेप्टवरचे जे लेक्चर्स असतील ते ऐकून किंवा ते पाहून, ते अभ्यासून आपल्या मनातल्या सगळ्या शंका मित्रांनो हे 100% निघून जातील. पुढचा प्रश्न, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध. तसा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदात आहे, तो संबंध शोधायचा आहे आपल्याला. संबंध आपल्याला शोधायचा आहे. बघा इथे पहिले 2 पद कोणते दिले आहेत? बघा, हे दिले 2 पद पहिले. इथे बघा, आता इथे यम आहे, बी आहे, असा अनुक्रम चालणार नाही करून. बघा, लक्ष द्या इकडे. यम एन आय जे टी यू आर एस ए बी, हा असा अनुक्रम आहे. मग या ठिकाणी हे ह्या शब्दाचं पहिलं अक्षर आणि दुसऱ्या शब्दाचं शेवटचं अक्षर हे लगेच एका अक्षराने पुढे गेले. मग इथे काय येईल? सी, पण शेवटून इथं डी. एल एम, इथं ओ पी, एस टी आणि ई एफ. पी टी पी एम डी, पी टी पी एम डी, पी के ओ एफ येईल या ठिकाणी. बघा, हा आपण असा क्रम लावूयात त्याला, पी पी एम डी. पी एम नंतर बघा इथे एन आले, मग तसं आपण काय केले? सी नंतर इथे डी घेतले, त्यानंतर आय नंतर जे आले, एल एम, ओ नंतर लगेच पी, एस नंतर टी आणि ई नंतर काय येईल? एफ. मग एफ टी पी एम डी कुठे आहे? बघा, एफ टी पी एम डी आहे ना, पर्याय क्रमांक किती येतो? 2 आहे. म्हणजे अशा पद्धतीने निरीक्षण करून असे प्रश्न सोडवायचे असतात. बघा, हा सहसंबंधावरचा हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. असे प्रश्न प्रत्येक परीक्षेत, प्रत्येक प्रश्नपत्रिकेत तुम्हाला पाहायला मिळतील. केवळ एनएमएसच नाही तर स्कॉलरशिप 8वी आणि एनटीएससी या परीक्षांमध्ये हमखास विचारला जाणारा एक प्रश्न. मित्रांनो, फक्त नावं आणि खेळांचे नाव बदलतात. काय बदलतात? फक्त इथे करण महेश दिले ना, दुसऱ्या याच्यामध्ये येईल अलका, सुरेश, गणेश, रमेश, अशा प्रकारचे येतील. म्हणजे या ठिकाणी फक्त नावं आणि खेळांचे नाव बदलतात, मात्र प्रश्नाची रचना कधीच बदलत नाही. आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका मागच्या तुम्ही बघू शकता.
या ठिकाणी असे प्रश्न विचारलेत, महेश कोणता खेळ खेळतो. इथे पण 2-2 किंवा 3-3 प्रश्नांचा गट करून एक प्रश्न येत असतो एकाच कन्सेप्टवर. इथे 2 प्रश्नांचा एक गट आहे, म्हणजे 2 गुण लगेच मिळतात आपल्याला थोडं मेहनत केली की. महेश कोणता खेळ खेळतो की जो करण खेळत नाही. यासाठी मात्र आपल्याला आता या ठिकाणी थोडासा वेळ आपल्याला अगोदर द्यावा लागतो. पहिलं लिहून घ्यायचं शॉर्टकट मध्ये नाव त्यांचे. कोण आहे? करण आहे, महेश आहे, अविनाश आहे आणि अक्षय आहे. तर म्हणजे आपण अक्षय असा घेऊ. त्यानंतर खेळाचे नाव लिहून घ्यायचे. खेळाचं नाव पहिला कोणता खेळ दिलाय बघा इथे. खेळ आहे बघा पहिला, तो आहे कॅरम. असं आपण त्याला शॉर्टकट मध्ये कॅरम. त्याच्यानंतर बॅडमिंटन. त्याच्यानंतर आहे फुटबॉल आणि टेबल टेनिस. हा आहे टेबल टेनिस. आता करण इथे दिली माहिती आपण फिल करून घेऊ. बघा करण कुठे आहे? अविनाश व महेश कॅरमपटू आहेत. अविनाश कुठे? अविनाश हा आहे. अविनाश आणि महेश कॅरमपटू आहेत. दोघांना कॅरम येतो. झालं. त्यानंतर इथं आपण फक्त टिक मार्क करून घ्यायचे. अक्षय फक्त एकच खेळ खेळतो, पण ठीक आहे ते बघून नंतर. करण बॅडमिंटन व्यतिरिक्त सर्व खेळ खेळतो. बॅडमिंटन व्यतिरिक्त म्हणजे बॅडमिंटन नाही खेळत येतो करण. कुठे आहे करण? इथे. करण बॅडमिंटन खेळत नाहीये आणि बाकी विचारले सर्व खेळतो. मग सर्व खेळतो म्हणजे टिक मार्क केली आपण इथे. त्याच्यानंतर अविनाश व महेश बॅडमिंटन खेळतात. अविनाश आणि महेश कुठे? महेश कोण काय खेळतात? बॅडमिंटन. म्हणजे याला पण आपण टिक करू शकतो. त्याच्यानंतर पराग व महेश. इथं आपण पराग घेऊया. पराग व महेश फुटबॉल उत्तम खेळतात. फुटबॉल कुठे? इथे. पराग कुठे? हा पराग फुटबॉल खेळतो आणि महेश फुटबॉल खेळतो. अविनाश व्यतिरिक्त सर्वजण टेबल टेनिस खेळतात. फक्त अविनाश खेळत नाही, म्हणजे त्याला सॉरी इथे नाही. टेबल टेनिस खेळत नाही अविनाश, बाकी सगळे खेळतात. महेश खेळतो, अक्षय खेळतो, पराग खेळतो. बस झालं. ही माहिती जमा केली आपण. मग आता महेश कोणता खेळ खेळतो की जो करण खेळत नाही. महेशकडे जा. जो करण खेळत नाही. करण कुठे? येते. इथे करण आहे. जो करण खेळत नाही असा तो कोणता खेळ खेळतो? महेश बॅडमिंटन खेळतो. हे बघा इथे दिले बॅडमिंटन. करण खेळत नाही, तो महेश खेळतो. मग लगेच या ठिकाणी बॅडमिंटन पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर असेल. अक्षय आणि करण कोणता खेळ खेळतात? अक्षयच्या ठिकाणी या. अक्षय आणि करण कुठे? अक्षय आणि करण टेबल टेनिस दोघं एक खेळ खेळतात. कुठे? 3 पर्याय क्रमांक 3 टेबल टेनिस. म्हणजे बघा एकदा माहिती जमा केली की 3 प्रश्न याच्यावर जर आले तर 3 गुण मिळतात. म्हणजे स्कोरिंग क्वेश्चन्स आहेत हे पण. अशा पद्धतीने एक एक घटक समजून घ्या मित्रांनो. पुढे आज आपण इथेच थांबूया. आणि हे जे प्रश्न आपण अभ्यासलेत हे सगळे मागील प्रश्नपत्रिकांमधले प्रश्न आहेत. मी हे अशा प्रश्नांचं कलेक्शन का केले? कारण जेणेकरून या प्रश्नपत्रिकांमध्ये ठराविक प्रश्न जे असतात ना ते जसं तसेच विचारले जातात. म्हणजे फक्त अक्षरांमध्ये, त्या शब्दांमध्ये बदल होतो, संख्यांमध्ये बदल होतो, मात्र ठराविक प्रश्न 100% तेच विचारले जात असतात. म्हणून अशा पद्धतीने आपण प्रश्नांचं विश्लेषण करून आपण या परीक्षांचा सराव करत आहोत. गुरुकिल्ली फाउंडेशन हे ऍप आम्ही निर्माण केले आणि ते अशा प्रकारे सविस्तररित्या व्यवस्थित विश्लेषणात्मक पद्धतीने प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठीच ते निर्माण केले. म्हणून विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 6वी पासूनच त्याचा उपयोग घ्या आणि या सगळ्या परीक्षांमध्ये यशस्वी होऊन दाखवा. स्कॉलरशिप मिळवा, स्पर्धा परीक्षा द्या, MPSC व्हा, UPSC व्हा आणि मोठे व्हा. शुभेच्छा.